नमस्कार, मी मृणाली प्रणकर. एलएस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना दणका. एफडीएची शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफला कारण दाखवा नोटीस. पान मसाल्याच्या प्रचाराबाबत आक्षेप. चाकणमधील वाहतूक कोंडी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं आश्वासन. आज एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांची चाकणमध्ये बैठक. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या अडचणी घेणार समजून. एका धडक अधिकाऱ्याच्या हाती सूत्र दिली तर पुण्यातील समस्या चुटकीसरशी सुटू शकतात. आदित्य ठाकरेंनी टाकला तुकाराम मुंढेंच्या नावाचा पत्ता. मुंढेंच्या प्रशासकीय मॉडेलची पुण्यात चर्चा. ठाकरेंचे 14 पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे येणार. मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा दावा. दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण. मनोज जरांगेंनी अंतरवालीत बोलावली आरक्षण अभ्यासकांची बैठक. बैठकीसाठी जरांगेंचा तात्पुरता डिस्चार्ज. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व. रिक्षा चालकांची मराठी शिकण्याची मुदत संपली. उद्यापासून ऑटो चालकांना मराठी न आल्यास कठोर कारवाईचे आदेश. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी अखेर मुदतवाढ. शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 17 ते 31 ऑगस्ट पर्यंत मुदत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लटकली. पंतप्रधान मोदींची वेळ मिळत नसल्यानं उद्घाटन लांबणीवर. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पहिली बातमी आहे एफडीएनं दिलेल्या दणक्याची. एफडीएनं 3 अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीत सहभागाचा फटका बसलाय. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस बजावण्यात आली आहे. पान मसाल्याच्या प्रचाराबाबत आक्षेप नोंदवण्यात आलाय. एफडीएनं पान मसाल्याच्या प्रचारावरून या 3 अभिनेत्यांवर आक्षेप नोंदवलाय आणि या सगळ्या प्रकारावरून या 3ही अभिनेत्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. तुकाराम मुंढेंनी आता बॉलिवूड सेलिब्रिटींना दणका दिल्याचं समजतंय. पान मसाल्याच्या जाहिरातीतील सहभागामुळे या 3 अभिनेत्यांना फटका बसलाय. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस बजावण्यात आली आहे. पान मसाल्याच्या प्रचाराबाबत आक्षेप नोंदवण्यात आलाय आणि त्यामुळे या 3ही अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस देत स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. ठाकरेंचे 14 पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे येणार असा दावा प्रतापराव जाधव यांनी केलाय. सिद्धार्थ खरातांना प्रतापराव जाधवांनी खुली ऑफर दिली आहे. ऑपरेशन टायगर 3 मध्ये 14 आमदार आमच्याकडे येणार असं त्यांनी म्हटल्यामुळे चर्चांना उधाण आले. राजकारणात आता सध्या पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 पेक्षा अधिक आमदार महायुतीत येतील असं वक्तव्य प्रतापराव जाधवांनी केले. मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनाही जाधव यांनी महायुतीसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. जनतेला दिलेला विकासाचा शब्द जर पूर्ण करायचा असेल तर सत्तेसोबत यावं असं जाधव म्हणाले आहेत. सगळं काही सांगायचं नसतं असंही जाधव यांनी म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे. मी तुम्हाला एवढं खात्रीनं सांगतो की एकनाथराव शिंदे साहेबांसोबत 14 पेक्षा जास्त आमदार येतील आणि ते ऑपरेशन टायगर तुम्ही म्हणता तसं 3 आहे का 4 आहे ते मला माहित नाही, पण ते सुद्धा सक्सेस. उबाटाचे आपल्या जिल्ह्यातले एकमेव आमदार जे आहेत ते ऑपरेशन टायगर मध्ये येतील का? हे बघा, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी कुठं जावं, कुठं राहावं. जर त्यांना असं वाटत असेल की आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, आपल्या लोकांना जी आपण निवडणुकीत आश्वासनं दिली त्याची पूर्तता झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर सत्तेची गरज असते. जर सत्तेमध्ये आले तर त्या पूर्ण होतील. त्यांना करण्याची इच्छा असली तर ते निर्णय घेतील. तुम्ही त्यांना विनंती करणार का येण्यासाठी? निमंत्रण देताय का? हे बघा, आमचं दरवाजे खुले आहेत. सगळ्या येणाऱ्या लोकांचं स्वागत एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांच्या पक्षाचा एक नेता म्हणून, एक मंत्री म्हणून आम्ही सुद्धा स्वागताला सगळ्यांसाठी आम्ही तयार आहोत. त्यामुळे कोणाला निमंत्रण द्यायचं आणि कोणाला आग्रह करून आणायचं हा विषय आमच्याकडे नाहीये. जे येत असतील त्यांचं अगदी खुल्या दिलानं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं. तुमचं काही बोलणं झालं का यावर? हा तुमचं काही याबाबतीत त्यांच्याशी बोलणं झालं का? नाही, हे बघा, असं बोलायचा काही विषय नसतो. झालेला असलं तरी तो काही सांगण्याचा विषय नसतो आणि तो काही असं तेही मीडियाच्या समोर विषय नसतो. पण मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशन टायगर 3 जे म्हणता तुम्ही ते लवकर सक्सेस आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब करतील. पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होणार असं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय.
लवकरच पालकमंत्री पदाचा मान मिळेल असं त्यांनी म्हटलंय. निर्णयासाठी सध्या कोणताही अडथळा नाहीये. रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर बोलताना पालकमंत्री पदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं. सध्या या निर्णयासाठी कोणताही अडथळा किंवा अडचण नसल्याचं सांगत लवकरच पालकमंत्री पदाचा मान मिळेल असं गोगावलेंनी व्यक्त केलंय. योग जो आहे तो चुकलेला आहे. पालकमंत्री पदाचं सातत्यानं तुम्ही सांगता की 2 दिवसांनी घोषणा होईल. काय नेमकं कुठं घोडा अडतंय? काही राजकीय आज स्वातंत्र्याचा दिवस आहे. आज स्वातंत्र्याला हे जे काय आम्हाला झेंडावरचा मान मिळालेला आहे त्याचप्रमाणे काही दिवसामध्ये तोही मान मिळेल अशी आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. कारण तसे आता अडचण आणि अडथळा काय राहिलेला नाही आहे. परंतु आज आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आमचे आमदार आहेत, ह्यांना आता मी पाठवतो. आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडं काय अडचण आहे ते सांगतील. पण मला वाटतंय की लवकर होणं अपेक्षित आहे आणि होईल. आम्ही जे काम करतोय ते बोलतोय आणि अडचणीचा काय भाग तसा राहिलेला दिसत नाही आहे म्हणून पण आम्ही बोलतोय. जर अडचणीचा भाग असता तर आम्ही. आता बातमी आहे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची. आदित्य ठाकरेंच्या चाकण MIDC दौऱ्यातून बाबाजी काळे अचानक निघून गेले. आमदार बाबाजी काळेंच्या निघून गेल्यानं चर्चांना उधाण आलं. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या भेटीची यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. मुख्यमंत्र्यांनी बाबाजी काळेंना नेमकी कोणती ऑफर दिली यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. आदित्य ठाकरेंच्या चाकण MIDC दौऱ्यामधून खेडचे आमदार बाबाजी काळे निघून गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. चाकण MIDC मधील रस्त्यांवरील खड्डे आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे दौऱ्यावर आले होते. मात्र याच दौऱ्यातून बाबाजी काळे अचानक निघून गेल्याची माहिती आहे. दरम्यान बाबाजी काळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीची सुद्धा यामुळे चर्चा रंगली आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बाबाजी काळेंना नेमकी कोणती ऑफर दिली असा सवाल आता उपस्थित केला जातोय. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. शेतकऱ्यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या 16 वर्षांपासून डाळिंब लिलावाला सुरुवात करण्यात आली. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्यामुळे स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळायला मदत होईल. तसंच डाळिंब खरेदीस इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी लायसन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तात्काळ परवाना देऊन पॅकिंग आणि साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलंय. याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. नमस्कार. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने 2-3 दिवसापूर्वी डाळिंब मार्केट हे सुरू केलेले आहे. तर या ठिकाणी चांगल्या प्रतीचा माल हा विकला जातो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या मार्केटला येण्यास काही हरकत नाही. सरासरी माल हा चांगली विक्री असल्यामुळे आणि वाहतुकीसाठी जवळ असल्यामुळे इंधन खर्च व यामध्ये बचत होती. जसं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यामध्ये 1 नंबरच्या मार्केटला आहे, तशीच या मार्केटमध्ये डाळिंब मार्केटमध्ये सिस्टीमचा थोडा बदल केल्यानंतर नक्कीच लवकरात लवकर खूप चांगला पुढे जाऊ शकतं. धन्यवाद. श्रावण मास निमित्त जय भवानी ग्रुपच्या वतीने जळगाव शहरातील भवानी माता मंदिर येथून कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात असंख्य भाविक कावड घेऊन रामेश्वरच्या दिशेनं रवाना झाले. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या कावड यात्रेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय. 2 दिवसांचा प्रवास करून ही यात्रा रामेश्वर येथे पोहोचणार. या संदर्भात आयोजक यशाजी चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल. सालाबादाप्रमाणे जळगाव शहरातील जय भवानी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी श्रावण मासानिमित्त सोमवारपर्यंत ज्या ठिकाणी कावड यात्रा करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की माझ्या मागे जवळपास या ठिकाणी गेल्या 9 वर्षांपासून हा कावड यात्रा यांची अखंडपणे या ठिकाणी शहरातून वाजत गाजत निघत असते. आपण पाहू शकतो की या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये असलेल्या सर्व भाविकांनी या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तिभावाने भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी झालेले. आपण त्याच्यासोबत या ठिकाणी काही वेळी चर्चा करत या चव्हाण आपल्या सोबत काय सांगाल सर, ही कावड यात्रा ही किती वर्षापासून सुरू झालेली आहे? नमस्कार, जय श्री महाकाल. माझं नाव यशाजी चव्हाण, जय भवानी ग्रुप जळगाव शहराचा मी कार्यकर्ता. गेल्या 9 वर्षापासून जय भवानी ग्रुप जळगाव शहर तर्फे
जवळपास कावड यात्रेचे आयोजन केले जाते. हा आयोजन फार भव्य दिव्य असतो आणि या आयोजन मध्ये महाराष्ट्रातील विविध गावातून जिल्ह्यातून मुलं येतात, युवा युवती येतात, या कावड यात्रेमध्ये संघटित होतात आणि या कावड यात्रेमध्ये संघटित धार्मिक ऊर्जा निर्माण होते. त्या धार्मिक ऊर्जासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावे असे आमचे नेहमीचे आव्हान असते. आता पाहुयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकण MIDCच्या दौऱ्यावर. प्रशासन आणि कंत्राटदारांची उडाली झोप. मध्यरात्री खड्डे बुजवत रस्त्यांची डागडुजी करण्याचा प्रकार. परभणीत पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकरांसमोर रिपब्लिकन सेनेचा एल्गार. ध्वजारोहणावेळी काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त. देशातील आगामी जनगणनेत पहिल्यांदा जातीय माहितीची नोंद. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जनगणनेसाठी 40 प्रश्नांची प्रश्नावली निश्चित. उल्हासनगरात सायबर गुन्ह्यांचा मोठा पर्दाफाश. बँक खाती पुरवून ऑनलाईन सट्टा गेमिंगचा रॅकेटचा पर्दाफाश. 57 कोटींची फसवणूक. 6 आरोपी जेरबंद. वाशिममध्ये ग्रामसभेच्या नावाखाली कोऱ्या रजिस्टरवर सह्या घेतल्याचा आरोप. उंबरडा बाजार ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी. वाशिममध्ये सोमठाणा रिठत रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका. नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी. 2 दिवसात दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा. वाशिममध्ये नागपूर छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्गावर मोठं भगदाड. काटेरी झुडपांमुळे अपघाताचा धोका वाढला. दुरुस्तीची वाहनधारकांकडून मागणी. पुण्यात सरकारी निवासस्थानाबाबत सरकारचा संवेदनशील निर्णय. सरकारी घर सोडण्यासाठी मिळणार शैक्षणिक वर्षांची मुदत. सिंधुदुर्गमधून वैभववाडी कोल्हापूरला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात दरड कोसळली. भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. अमरावती जिल्ह्यात एसटीचा लाभ घेणाऱ्यांसाठी NCMC कार्ड अनिवार्य. कार्डसाठी प्रवाशांची अडवणूक केल्यास वाहकांवर कारवाईचा इशारा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.